हां, तर लास्ट प्रॉब्लेम काय होता बघा. तर अशा प्रकारे एक ॲटवूड मशीन आहे. लेफ्ट हँड साईडला मास आहे, सस्पेंड केलेला मास आहे 3 kg आणि राईट हँड साईडला मास किती सस्पेंड केलेला आहे 2 kg अँड 4 kg. तर क्वेश्चनमध्ये काय विचारलंय, T1, T2 आणि T3 हे तिन्ही टेन्शन्स फाइंड आउट करायचे आहेत. आता बघा राईट हँड साईडला टोटल 6 kg मास आहे, त्याच्यामुळे ही सिस्टीम काय होणार आहे, ऍक्सेलरेशन खाली जाणार आणि लेफ्ट हँड साईडला मास कमी आहे त्याच्यामुळे ऍक्सेलरेशन वर जाणार आहे. ठीक आहे. तर सुरुवातीला 3 kg ची फ्री बॉडी डायग्राम जर आपण ड्रॉ केली, 3 kg ची फ्री बॉडी डायग्राम, इट विल बी लाईक दिस. ओके, सो 3 kg याला डाऊनवर्ड फोर्स किती असणार आहे, 3G असणार आणि अपवर्ड फोर्स किती असणार आहे, दॅट इज T2. ठीक आहे. अँड देअर फोर आता ज्या अर्थी हे ऍक्सेलरेशन वर निघालंय त्या अर्थी T2 हे जास्त असलं पाहिजे आणि 3G कमी असलं पाहिजे तरच ते पॉसिबल आहे, अदरवाइज इट इज नॉट पॉसिबल. ओके, सो देअर फोर इथं काय लिहिणार आहे, T2 मायनस 3G मस्ट बी इक्वल टू काय असलं पाहिजे, 3A असलं पाहिजे. सो दिस इज युअर इक्वेशन 1. आफ्टर दॅट द फ्री बॉडी डायग्राम ऑफ दी 2 kg. आता 2 kg ला बघा अपवर्ड डायरेक्शन ऑफ फोर्स, म्हणजे इथं तुम्ही क्रॉस काढला तर लक्षात येईल की T2 ची डायरेक्शन जी आहे, T2 या टेन्शनची डायरेक्शन कशी आहे, डाऊनवर्ड एरो फॉर द पुली अँड अपवर्ड एरो फॉर दी 2 kg. म्हणजे 2 kg वर काय होणार आहे, अपवर्ड डायरेक्शन T2 ऍक्ट होणार. तसं 2 kg च्या खाली देखील एक स्ट्रिंग आहे, त्याच्यामध्ये देखील टेन्शन T3 आहे आणि तिथं क्रॉस काढला तर काय लक्षात येत आहे, डाऊनवर्ड एरो T3 चा डाऊनवर्ड एरो फॉर 2 kg येतोय आणि अपवर्ड एरो फॉर द 4 kg येतोय. म्हणजे T3 जे आहे ना ते डाऊनवर्ड डायरेक्शन 2 kg वर ऍक्ट होणार आणि त्याचबरोबर त्याचं वेट 2G. ओके, आता हे सगळं ऍक्सेलरेशन खाली निघालंय आणि त्याच्यामुळं T3 प्लस 2G हे जास्त असलं पाहिजे. T3 प्लस 2G मायनस T2 शुड बी इक्वल टू काय असलं पाहिजे, त्याचं मास इंटू ऍक्सेलरेशन. सो दिस इज द सेकंड. ओके, T3 प्लस 2G मायनस T2. म्हणजे लक्षात घ्या या पद्धतीने हे इक्वेशन्स लिहावे लागतील. आणि इथं एखाद्या ब्लॉकला वर पण स्ट्रिंग असेल आणि खाली पण स्ट्रिंग असेल तर ते विसरायचं नाही की ते दोन्ही साईडला टेन्शन असणार आहे, दोन्ही साईडचे टेन्शन घ्यायला आपण काही वेळेला विसरतो. आणि नेक्स्ट इज 4 kg. 4 kg ला फक्त स्ट्रिंग का आहे, वरच्या बाजूला आहे, खालच्या बाजूला स्ट्रिंग नाहीये. आणि 4 kg ला अपवर्ड डायरेक्शन T3 ऍक्ट होणार, डाऊनवर्ड डायरेक्शन काय होणार, 4G हा त्याचं वेट ऍक्ट होणार आहे. हे ऍक्सेलरेशन खाली निघालंय त्या अर्थी 4G जास्त असला पाहिजे. सो 4G मायनस T3, डाऊनवर्ड फोर्स 4G ना, अपवर्ड फोर्स T3, नेट फोर्स एवढा ऍक्ट होणार 4G मायनस T3 इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. म्हणजे मास किती आहे 4 इंटू ऍक्सेलरेशन A. सो दिस इज इक्वेशन 3. आता मी काय करायला सांगितलं, या सगळ्या इक्वेशनची जस्ट ऍडिशन करायची. ओके, ऍडिशन केल्यानंतर पहिल्या दोन इक्वेशनची ऍडिशन झाल्यावर T2 कॅन्सल होणार बघा. त्याच्यामध्ये थर्ड इक्वेशन ऍड केलं तर T3 मायनस T3 कॅन्सल होते, म्हणजे T1 T2 T3 सगळं कॅन्सल होतंय आणि शिल्लक काय राहणार आहे, पहिल्या इक्वेशन मधलं मायनस 3G राहणार, सेकंड इक्वेशन मधलं प्लस 2G राहणार आहे, कारण टेन्शन सगळे कॅन्सल होतात, आणि थर्ड इक्वेशन मधलं प्लस 4G शिल्लक राहतं, बरोबर ना, मायनस 3G प्लस 2G प्लस 4G. आणि राईट हँड साईडला 3 प्लस 2 5 प्लस 4 9A. ओके, आणि त्याच्यामुळं LHS ला आता बघा 4 प्लस 2 6G मायनस 3G म्हणजे किती होणार, 3G राहणार ना, 3G इज इक्वल टू 9A and therefore acceleration is 3G by 9. So acceleration येणार आहे इथं G by 3. acceleration येणार आहे G by 3. लक्षात आलं. आता हे ऍक्सेलरेशन मी शॉर्टकट मेथडनं देखील काढू शकतो, एवढं सगळं करायची पण काही वेळेला गरज नाहीये. ओके, शॉर्टकट मेथडनं कसं काढू शकतो, तर हे बघा लेफ्ट हँड साईडला खाली उडणारा फोर्स किती आहे, 3Gच फक्त आहे, बरोबर. आणि राईट हँड साईडला दोन्ही मासेसचा मिळून एकूण खाली उडणारा फोर्स असणार आहे 6G, बरोबर ना. म्हणजे लेफ्टला खाली उडणारा फोर्स बघायचा, राईटला खाली उडणारा फोर्स बघायचा. म्हणजे लेफ्टला खाली ओढणारं वेट, राईटला खाली ओढणारं वेट, 3G आणि 6G.
त्याच्यामुळे इथं नेट फोर्स येणार आहे, असं डायरेक्ट पण करू शकताय. नेट फोर्स इज 6G - 3G म्हणजे काय येणार आहे, 3G येणार. आणि हा नेट फोर्स जो आहे तो किती मासला मूव्ह करणार, या सगळ्या मासेसला मूव्ह करणार आहे. ओके, नेट फोर्स इज इक्वल टू सॉरी ऍक्सेलरेशन काढा. नेट फोर्स जर 3G आला, ऍक्सेलरेशन काढालोय आपण. ऍक्सेलरेशन इज नेट फोर्स डिवायडेड बाय काय असतं, टोटल मास असतं. तर नेट फोर्स तर आपला 3G आला, डिवायडेड बाय टोटल मास किती, 4 + 2 6 + 3 9 किलोग्राम. ओके, सो ऍक्सेलरेशन येणार आहे G/3. हे असं डायरेक्ट पण येते. दिस इज शॉर्टकट मेथड. लक्षात आलं? आता याच्यामध्ये आता T1, T2, T3 काढायचं आहे. ठीक आहे. आता ऍक्सेलरेशनची G/3 ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये जर प्लेस केली तर आपल्याला T2 मिळणार आहे. ओके, तर इन इक्वेशन 1 मध्ये काय होणार बघा, T2 - 3G इज इक्वल टू 3 इंटू ऍक्सेलरेशन आहे G/3. म्हणजे T2 - 3G इज इक्वल टू काय येणार आहे, G येणार. अँड देअरफॉर टेन्शन T2 किती येणार आहे तुमचं, 4G एवढं टेन्शन T2 येणार आहे, म्हणजे 40 न्यूटन. 40 न्यूटन T2 येणार आहे. त्याच्यानंतर आता थर्ड इक्वेशन मध्ये समजा A ठेवलं. थर्ड इक्वेशन मध्ये इन इक्वेशन 3 थर्ड इक्वेशन मध्ये बघा, 4G - T3 इज इक्वल टू 4G/3. ओके, सो T3 जर RHS ला नेला तर 4G - 4G/3 बरोबर ना. 4G मध्ये काय करणार, 4G/3 मायनस करणार, इज इक्वल टू T3 येणार. T3 ला RHS ला घेतला, सो T3 येणार आहे, दॅट इज 4 3 12 - 4 म्हणजे 8G/3 येणार. हे T3 येणार. ओके, लक्षात येत आहे? या पद्धतीनं टेन्शन T2 T3 मिळाला. आता T1 जर काढायचं असेल तर पुलीची फ्री बॉडी डायग्राम काढावं लागेल. T1 काढायचं असेल तर आता बघा, ही अशी पुली आहे. पुली ही इक्विलिब्रियम मध्ये आहे, लक्षात घ्या. पुली कशी आहे, इक्विलिब्रियम मध्ये आहे. आणि ही रोप आहे. तर लेफ्ट हँड साईडची रोप आहे T2, राईट हँड साईडच्या रोप मध्ये आहे टेन्शन T2, आणि इथं किती असणार आहे, T1 असणार आहे. T1 ही टेन्शन पुलीला वर ओढणार आणि रिजिड सपोर्टला खाली ओढणार आहे, बरोबर. आणि T2 हे टेन्शन काय करणार आहे, दोन्ही साईडला क्रॉस केलं तर 3 kg ला वर ओढतंय, पुलीला खाली ओढतंय लेफ्ट हँड साईडला, आणि राईट हँड साईडला देखील पुलीला खाली ओढतंय. ओके, 2 T2 ऍक्ट होणार इथं. त्याच्यामुळे हे व्यवस्थित लक्षात ठेवा जरा. आणि पुली ही इक्विलिब्रियम मध्ये आहे, त्याच्यामुळे T1 इज इक्वल टू T2 + T2 म्हणजे 2T2 येणार आहे. अँड देअरफॉर हे टेन्शन T1 जे येणार आहे, पुली आणि रिजिड सपोर्ट यांच्यामध्ये जे दोरे बांधलेले आहे, ते 2 टाइम्स T2 किती काढले आपण, T2 काढले 4G, 2 टाइम्स 4G. सो आन्सर येणार आहे 8G इज द T1. या पद्धतीनं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. नेक्स्ट,
आता नेक्स्ट टेन्शन इन रोपचे आणखी काही प्रॉब्लेम्स आपल्याला बघायचे आहेत. टेन्शन इन द रोप किंवा टेन्शन इन द स्ट्रिंगचे आणखी काही प्रॉब्लेम्स. आणि हे खूप महत्वाचे आहेत. टेन्शन इन स्ट्रिंग. ओके, टेन्शन इन स्ट्रिंगचे आणखी काही प्रॉब्लेम. सपोज त्याच्यामध्ये केस 1 टेन्शन इन स्ट्रिंगचे इथं 3 केसेस आहेत. केस 1 आहे अ ब्लॉक ऑफ मास एम इज सस्पेंडेड फ्रॉम ए रिजिड सपोर्ट. टेन्शन इन स्ट्रिंगची केस 1 म्हणण्यापेक्षा अगोदर मास सस्पेंड केलेला असेल तर टेन्शन किती येणार आहे? टेन्शन इन स्ट्रिंगचं व्हेन मास इज suspended only. Mass is suspended by string. तर याच्यामध्ये आता 3 केसेस येणार आहेत. इथं T1 काढताना क्वेश्चन असा आहे की T3 कन्सिडर करायचं नाही का? आता हे बघा, पुलीची फ्री बॉडी डायग्राम काढल्यानंतर तिथं T1 T2 फक्त येतात, T3 वगैरे घ्यायचं नाही. हे तुम्ही अनेक वेळा कन्फ्युजन करताय, लक्षात घ्या. काय की T1 काढताना मग T2 घ्यायचं काय, T3 घ्यायचं काय, सगळं काय घ्यायचं नाही. त्या फ्री बॉडी डायग्राम मध्ये जेवढं दिसतंय ना तेवढंच लक्षात घ्या. T1 आणि T3चा हे बघा, T3 मुळेच तर T2 तयार झाले ना, लक्षात घ्या. 4 kg मुळे T3 तयार झाला आणि T3 मुळे T2 तयार झाले आणि ते T2 घेऊन आपण T1 काढायला लागलोय ना, म्हणजे इनडायरेक्टली T1च्या कॅल्क्युलेशन मध्ये T3 घेतोय, लक्षात घ्या. कारण T2 कन्सिडर केल्याशिवाय T2 कसं येणार ना, त्याच्यामुळे परत ते रिपीट कन्सिडर नाही करायचं, हे लक्षात ठेवा व्यवस्थित, नाहीतर घोळ करायला सगळा. कारण T3 कुणामुळे झालंय? 4 kg मुळे, आणि 4 kg मुळे 4 kg 2 kg मुळे कन्सिडर करून T2 आलंय ना, ते म्हणजे T3चं कन्सिडरेशन करून T2 आलेलं आहे. त्याच्यामुळे परत T1 कॅल्क्युलेशन करताना फक्त T2च कन्सिडर करावं लागेल. ते T3चा विचार वगैरे तिथं नाही करायचा. हे प्रॉब्लेम जे आहेत ना ते रिपीट जरा बघा, म्हणजे लक्षात राहतील. आता बघा, टेन्शन इन द स्ट्रिंग व्हेन मास इज सस्पेंडेड बाय अ स्ट्रिंग. ओके, तर त्याच्यामध्ये केस 1 काय होणार आहे? व्हेन स्ट्रिंग अँड द ब्लॉक आर ॲट द रेस्ट. व्हेन स्ट्रिंग किंवा रोप असेल ते, स्ट्रिंग अँड ब्लॉक आर ॲट रेस्ट, दोघेही रेस्टला असतील, म्हणजे ही केस अशी होणार आहे. एम मासचा ब्लॉक आहे, तर स्ट्रिंग मध्ये टेन्शन किती असणार आहे? आता स्ट्रिंग मधलं टेन्शन बघा, स्ट्रिंग मध्ये टेन्शन टी जे असणार आहे ते एम ब्लॉकला वर ओढणार आहे आणि रिजिड सपोर्टला खाली ओढणार आहे. ठीक आहे, आणि ही सगळी सिस्टीम इक्विलिब्रियम मध्ये आहे, रेस्ट मध्ये आहे. म्हणजे आता फ्री बॉडी डायग्राम जर काढली, एम या ब्लॉकची फ्री बॉडी डायग्राम काढली, खाली फोर्स असणार आहे एमची, अपवर्ड फोर्स असणार आहे दॅट इज टेन्शन टी, आणि हे वर किंवा खाली जात नाहीये, इक्विलिब्रियम मध्ये आहे. आणि इक्विलिब्रियम मध्ये काय होतं? अपवर्ड फोर्स इज इक्वल टू डाऊनवर्ड फोर्स. सो टी इज इक्वल टू काय येणार? एमची येणार आहे. म्हणजे जर ब्लॉक आणि स्ट्रिंग सगळं रेस्ट मध्ये असेल, फक्त सस्पेंड लटकवून फक्त ठेवलेला आहे, ओके, तर या केसमध्ये टेन्शन इज इक्वल टू एमजी येणार आहे. तर सेकंड केस 2, जर आता बाय युजिंग स्ट्रिंग ब्लॉक आपण ए ऍक्सेलरेशन वर नेतोय, ओके, सो व्हेन अ ब्लॉक इज ऍक्सेलरेटेड इन अपवर्ड डायरेक्शन, when block is accelerated in upward direction,
आता टेन्शन काय येणार आहे स्ट्रिंग, म्हणजे लक्षात घ्या एका रिजिड सपोर्टला एका स्ट्रिंगच्या साईनं एक ब्लॉक लटकवायचा आहे आणि या रिजिड सपोर्टला आणि याला ए ऍक्सलरेशन स्ट्रिंग आणि सगळ्या सिस्टमला ए ऍक्सलरेशन वर न्यायचं आहे. ओके, तर इथं फ्री बॉडी डायग्राम आता कशी होणार बघा. एम मासचा ब्लॉक आहे, डाऊनवर्ड फोर्स असणार आहे एम जी, अपवर्ड फोर्स असणार आहे टेन्शन टी. आता ए ऍक्सलरेशन वर न्यायचं आहे. ए ऍक्सलरेशन वर जाण्यासाठी अपवर्ड फोर्स हा जास्त असला पाहिजे, डाऊनवर्ड फोर्स कमी असला पाहिजे. त्याच्यामुळे टी मायनस एम जी मस्ट बी इक्वल टू काय असलं पाहिजे, एम इंटू ए असं इक्वेशन लिहिणार आपण, बरोबर आहे ना. टी मायनस एम जी इज इक्वल टू एम ए. आणि या केसमध्ये मग टेन्शन इन द स्ट्रिंग काय येणार आहे, एम जी पलीकडे जाईल आणि एम ए प्लस एम जी होणार, म्हणजे एम इन ब्रॅकेट जी प्लस ए येणार, एम इन ब्रॅकेट जी प्लस ए. म्हणजे ऍक्सेलरेशन आपण वर जातोय ना त्यावेळी टेन्शन किती असतं, एम इन ब्रॅकेट जी प्लस ए असतं स्ट्रिंग मध्ये टेन्शन. आता हीच केस कधी आहे, व्हेन ब्लॉक इज ऍक्सेलरेटेड इन अपवर्ड डायरेक्शन, किंवा हीच केस कधी आहे, व्हेन ब्लॉक इज retarded in downward direction. त्याला देखील हाच फॉर्म्युला येणार, हे लक्षात घ्या. ब्लॉक वर निघालाय आणि ऍक्सेलरेशन वर निघालेला असेल तर टेन्शन इथं एम इन ब्रॅकेट जी प्लस ए, आणि ब्लॉक खाली निघालाय परंतु रिटार्डेशन निघालाय, म्हणजे याची फ्री बॉडी डायग्राम कशी येणार बघा. समजा हा एक ब्लॉक आहे एम, डाऊनवर्ड फोर्स नेहमीप्रमाणे एम जी असणार आहे आणि अपवर्ड फोर्स नेहमीप्रमाणे टेन्शन असणार आहे. आता हा खाली निघालाय परंतु रिटार्डेशन आहे, रिटार्डेशन खाली निघालाय परंतु रिटार्डेशन आहे. आता बघा जर रिटार्डेशन खाली निघालेल्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी कमी 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 व्हायची असेल तर नेट फोर्स कसा पाहिजे, मोशनच्या अपोजिट डायरेक्शन पाहिजे. मोशनच्या अपोजिट डायरेक्शन नेट फोर्स असेल तरच काय होणार आहे, रिटार्डेशन प्रोड्यूस होणार ना. म्हणजे पुन्हा एकदा नेट फोर्स अपवर्ड डायरेक्शन क्रिएट होण्यासाठी टेन्शन जास्त असलं पाहिजे. म्हणजे पुन्हा एकदा फॉर्म्युला येणार टी मायनस एम जी इज इक्वल टू एम ए पुन्हा एकदा येणार, आणि देअरफॉर पुन्हा एकदा फॉर्म्युला येतो टी इज इक्वल टू एम इन ब्रॅकेट जी प्लस ए. म्हणजे लक्षात येते का बघा, जर ब्लॉक ऍक्सेलरेशन वर न्यायचा असेल तर टेन्शन जास्त पाहिजे एम जी पेक्षा, किंवा ब्लॉक खाली निघालाय आणि त्याला रिटार्डेशन पाहिजे असेल तरी देखील टेन्शन जास्त पाहिजे एम जी पेक्षा, तर त्याचं रिटार्डेशन होणार ना. टी आणि एम जी सेम असतील तर कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं खाली पडणार, आणि टेन्शन वाढवलं जर असं की खाली पडत असताना त्याची व्हेलॉसिटी कमी 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 होत जाणार, त्याला रिटार्डेशन म्हणणार आपण. ओके, दिस इज केस 2. नाउ केस 3. When block is accelerated in downward direction, block is accelerated in downward डायरेक्शन. आता ब्लॉक खाली निघालाय परंतु ऍक्सेलरेशन खाली निघालाय. जे वन्स अगेन द सिस्टम इज लाइक दिस, देर इज अ रोप, there is a block having mass m suspended from the rigid support, and this whole system is going down with acceleration a downward. Okay, so once again free body diagram बघा. m मासचा ब्लॉक, डाऊनवर्ड फोर्स असणार आहे mg, अपवर्ड फोर्स असणार आहे टेन्शन t, आणि ही सिस्टीम आता ऍक्सेलरेशन खाली गेली पाहिजे, ऍक्सेलरेशन खाली. तर ऍक्सेलरेशन खाली जाण्यासाठी डाऊनवर्ड फोर्स जास्त पाहिजे, अपवर्ड फोर्स कमी पाहिजे, म्हणजे एम जी मायनस टी हा नेट फोर्स येणार इज इक्वल टू त्याचं मास इंटू ऍक्सेलरेशन. आता आपल्याला काय काढायचं आहे, टेन्शन काढायचं आहे. सो टी ला RHS ला न्यावं लागेल, एम ए ला LHS ला न्यावं लागेल, एम जी मायनस एम ए होणार, अँड देअरफॉर टेन्शन किती येणार आहे, एम इन ब्रॅकेट जी मायनस ए. किंवा हीच केस अशी पण लिहू शकतो, व्हेन block is
रिटार्डेड इन अपवर्ड मोशन, म्हणजे ब्लॉक वर निघालाय परंतु व्हेलॉसिटी कंटिन्युअसली कमी 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 व्हायला लागली आहे. म्हणजे नेहमी लक्षात ठेवायचं, ऍक्सेलरेशन अपवर्ड म्हणजे रिटार्डेशन डाऊनवर्ड, दोन्हीचा फॉर्म्युला तोच येतो. आणि ऍक्सेलरेशन डाऊनवर्ड म्हणजे रिटार्डेशन अपवर्ड, त्याचा फॉर्म्युला पण तोच येणार आहे. आणि डायरेक्टली मी फॉर्म्युलाच लिहितो, किंवा फ्री बॉडी डायग्राम काढायचे असेल तर एम मासचा ब्लॉक, डाऊनवर्ड फोर्स mg, अपवर्ड फोर्स टेन्शन. आता वर निघालाय परंतु त्याची व्हेलॉसिटी कमी कमी व्हायला पाहिजे. कमी होण्यासाठी नेट फोर्स डाऊनवर्ड, मोशनच्या अपोजिट डायरेक्शन फोर्स पाहिजे ना, तर रिटार्डेशन होणार आहे. तर मोशन इज अपवर्ड आहे आणि रिटार्डेशन साठी फोर्स डाऊनवर्ड पाहिजे, म्हणजे mg पुन्हा एकदा जास्त पाहिजे टी पेक्षा, तरच नेट फोर्स डाऊनवर्ड येणार. सो इथं mg मायनस टी इज इक्वल टू पुन्हा एकदा तेच इक्वेशन येणार me, and therefore tension T is equal to m in bracket g minus a. हे लक्षात ठेवायचं आहे व्यवस्थित. ऍक्सेलरेशन वर निघालो की जी प्लस ए वापरायचं, ऍक्सेलरेशन खाली निघालं की जी मायनस ए. रिटार्डेशन म्हणजे कमी व्हेलॉसिटी होणं कंटिन्युअसली. रिटार्डेशन म्हणजे व्हेलॉसिटी शुड डिक्रीज कंटिन्युअसली. निगेटिव्ह ऍक्सेलरेशन त्याला रिटार्डेशन म्हणायचं. रिटार्डेशन किंवा डिसेलरेशन असंही म्हणायचं. डिसेलरेशन लक्षात आलं का? हे बघा पुन्हा एकदा सांगतोय, जर एका रोपला किंवा एका स्ट्रिंगला आपण ब्लॉक लटकवलेला असेल, सस्पेंड केलेला असेल आणि सगळी सिस्टम रेस्ट मध्ये असेल तर टी इज इक्वल टू mg येणार आहे. 3 फॉर्म्युले फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा, 3 केसेस फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा. सगळं सिस्टम रेस्ट मध्ये असेल तर टी इज इक्वल टू mg, किंवा रेस्ट मध्ये असणं किंवा कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. सगळी सिस्टम कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने जरी जात असेल, कॉन्स्टंट व्हेलॉसिटी म्हणजे काय, नो नेट फोर्स ना, त्या ठिकाणी देखील टेन्शन इज इक्वल टू mg. ऍक्सेलरेशन वर जात असेल तर टेन्शन इज इक्वल टू m इन ब्रॅकेट g प्लस ए, आणि ऍक्सेलरेशन खाली जात असेल तर टेन्शन इज इक्वल टू m इन ब्रॅकेट g मायनस ए. ओके, m इन ब्रॅकेट g प्लस ए, m इन ब्रॅकेट g मायनस ए. ऍक्सेलरेशन अपवर्ड, ऍक्सेलरेशन डाऊनवर्ड, एवढंच लक्षात ठेवा, नाहीतर बाकीचं वाचायला गेला तर थोडंसं कन्फ्युजन होईल. असाच एक सिमिलर आणखी प्रॉब्लेम आहे, मंकी क्लाइम्बिंग द ए रोप. एक मंकी एका रोपवर क्लाइंब करत असेल तर स्ट्रिंग मध्ये टेन्शन काय येणार. त्याच्यामध्ये पुन्हा एकदा केस 3 येऊ शकतात. केस 1, monkey is just suspended. Monkey is just suspended from rope. Monkey just suspended from the rope or moving with constant velocity, moving up or down with constant velocity. कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. ठीक आहे, तर याची फॉर्म्युले कशी येणार बघा. सपोज फ्री बॉडी डायग्राम मंकीचे काढूया. ओके, तर मंकीचं मास सपोज m असेल, तर ज्या दोरीला त्यांना धरलेला आहे त्या दोरीचं टेन्शन जे आहे त्या मंकीवर अपवर्ड डायरेक्शन ऍक्ट होणार, डाऊनवर्ड डायरेक्शन त्याचं वेट. आता ते रेस्टला असेल किंवा ते वर किंवा खाली जात असेल, परंतु कॉन्स्टंट व्हेलॉसिटी जात असेल. कॉन्स्टंट व्हेलॉसिटी किंवा रेस्ट म्हणजे नेट फोर्स 0, हे लक्षात आलं पाहिजे. ओके, कॉन्स्टंट व्हेलॉसिटी किंवा रेस्ट म्हणजे नेट फोर्स 0, म्हणजे टी शुड बी इक्वल टू काय असलं पाहिजे, mg असलं पाहिजे. म्हणजे तेच फॉर्म्युले पुन्हा पुन्हा येणार आहेत, लक्षात घ्या. केस 2, जर मंकी ऍक्सेलरेशन वर जात असेल, म्हणजे व्हेलॉसिटी वर निघाले परंतु व्हेलॉसिटी कंटिन्युअसली वाढवत निघाले. ओके, मंकी इज मुव्हिंग अप विथ ऍक्सेलरेशन. तर बघा स्ट्रिंग मध्ये आता टेन्शन किती निर्माण होणार, त्या रूप मध्ये टेन्शन किती निर्माण होणार, टी
डाऊनवर्ड mg. ऍक्सेलरेशन वर मंकीला जाण्यासाठी अपवर्ड फोर्स जास्त पाहिजे, म्हणजे पुन्हा एकदा इक्वेशन ना t मायनस mg इज इक्वल टू ma, अँड देअरफॉर टेन्शन किती येणार आहे mg प्लस ma, दॅट इज m इन ब्रॅकेट g प्लस e. आणि तिसरी केस, मंकी जर मुव्हिंग डाऊन विथ ऍक्सेलरेशन असेल तर g मायनस ए येणार. केस 3, monkey is moving down with acceleration. Free body diagram, monkeyचा mass m, downward force mg, upward force tension t. ओके, ऍक्सेलरेशन ए न मंकी जर खाली जात असेल तर पुन्हा एकदा mg जास्त असला पाहिजे, mg मायनस टी इज इक्वल टू ma, अँड देअरफॉर टेन्शन इज इक्वल टू m इन ब्रॅकेट g मायनस ए येणार. बरोबर. या मंकीच्या 3 केसेस आहेत, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. हा, आता एक क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय आहे बघा. क्वेश्चन इज लाईक दिस. देर इज अ रोप, देर इज अ रोप अँड विच कॅन विथस्टँड मॅक्सिमम टेन्शन टी मॅक्स. त्याचं मॅक्सिमम टेन्शन दिलेलं आहे 600 न्यूटन. टेन्शन किती मॅक्सिमम 600, म्हणजे 600 न्यूटन पेक्षा जास्त टेन्शन त्याला जर प्रोड्यूस झालं तर काय होणार आहे, ते तुटतं. त्याच्यानंतर एक मंकी आहे, एक माकड आहे, आणि ते 80 kgचा आहे. किती? 80 किलोग्रॅमचा आहे. तर रोप तर तुटू द्यायची नाहीये, तर त्या मंकीला काय करावं लागेल? कारण लक्षात घ्या 80 kg म्हणजे वेट किती होणार? 800 न्यूटन होणार. ते मंकी जस्ट त्या रोपला सस्पेंड जरी केलं तरी रोप तुटणार आहे. रोप तर तुटू द्यायचं नाही आणि मंकीला तर त्या रोपवर राहायचं आहे. तर मंकीला काय करावं लागेल असा क्वेश्चन आहे. ओके, स्ट्रिंगची टेन्शन, मॅक्सिमम टेन्शन आहे 600 न्यूटन. याच्यापेक्षा जास्त टेन्शन जर झालं तर ते तुटणार रोप. मंकीचं वेट आहे 800 न्यूटन, 80 kg मास आहे 800 न्यूटन. ते जर लटकत राहिलं त्याच्यावर रोपवर तर रोप डेफिनेटली तुटणार, कारण रोपमध्ये टेन्शन किती तयार होणार? 800 न्यूटन, विच इज ग्रेटर दॅन इट्स मॅक्सिमम टेन्शन. तर त्या मंकीला मग काय करावं लागेल असं क्वेश्चन आहे. रोपवर तर राहायचं आहे, परंतु रोप तुटू द्यायचे नाहीये. करेक्ट. कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं, हे बघा, कॉन्स्टंट रेस्ट मध्ये असेल किंवा कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं असेल तर काय होणार? जेवढं वेट आहे तेवढं टेन्शन प्रोड्यूस होतंय ना रे. त्यामुळे रेस्ट किंवा कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं मूव्ह करून चालणार नाही. त्याला काय करावं लागेल? हे बघा, टेन्शन हे वेट पेक्षा कधी कमी असतं, mg मायनस ma. टेन्शन वेट पेक्षा कमी येऊ शकतं कधी? जर ते ऍक्सेलरेशन खाली जात असेल तर इथं आन्सर काय येणार आहे? फॉर नो ब्रेकिंग ऑफ रोप, मंकीला काय करावं लागेल? मंकी शुड मूव्ह डाऊन विथ ऍक्सेलरेशन. कारण ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. स्ट्रिंग मधलं टेन्शन बघा, स्ट्रिंग मधलं टेन्शन इक्वल टू mg असतं कधी? मंकी जर रेस्ट मध्ये असेल किंवा कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनं ट्रॅव्हल करत असेल तर रोपवर. ठीक आहे. स्ट्रिंग मधलं टेन्शन वेट पेक्षा जास्त कधी असतं? तर जर ते ऍक्सेलरेशन वर जात असेल तर काय होतं? टेन्शन वेट पेक्षा जास्त प्रोड्यूस होते, आणि टेन्शन वेट पेक्षा कमी कधी प्रोड्यूस होते? जर ऍक्सेलरेशन खाली जात असेल तर. मग आता हे किती ऍक्सेलरेशन खाली जावं लागेल ते पण आपण काढू शकतो. मग आता किती ऍक्सेलरेशन खाली जावं लागेल. ओके, सो पुन्हा एकदा फ्री बॉडी डायग्राम बघा. 80 kg डाऊनवर्ड फोर्स असणार आहे 800 न्यूटन,
आणि अपवर्ड फोर्स असणार आहे 600 न्यूटन. जास्तीत जास्त टेन्शन 600 आहे, कारण याच्यापेक्षा जास्त टेन्शन लावून चालणार नाही ना, नाहीतर तुटणार आहे. आता हे त्याला काय करावं लागेल, ऍक्सेलरेशन खाली जावं लागणार आहे. ठीक आहे, मग आता ऍक्सेलरेशन खाली जाण्यासाठी 800 शुड बी ग्रेटर दॅन 600. सो नेट फोर्स किती येणार आहे, म्हणजे इक्वेशन काय येणार, 800 मायनस 600 इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन येणार. सो 200 इज इक्वल टू काय येणार आहे, 80 ए येणार. अँड देअरफॉर त्याचं ऍक्सेलरेशन असलं पाहिजे 200 डिवायडेड बाय 80. ऍक्सेलरेशन येणार आहे 2.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे एवढ्या किंवा याच्यापेक्षा जास्त ऍक्सेलरेशन तो रोपवरून खाली यायला लागला तर रोप तुटणार नाहीये. ओके, म्हणजे मंकीचं वेट स्ट्रिंगच्या टेन्शनपेक्षा जास्त असून देखील रोप तुटत नाही कधी, जर तो ऍक्सेलरेशन एका सर्टन ऍक्सेलरेशननं खाली येत असेल तर. हे व्यवस्थित लक्षात येते का बघा, थोडासा डिफिकल्ट पार्ट आहे, व्यवस्थित लक्षात यायला पाहिजे. या गोष्टी रिपीटेडली बघा, म्हणजे तुम्हाला हा चॅप्टर चांगल्या प्रकारे प्रिपेअर होईल. टेक्स्टबुक मध्ये एवढं काहीच दिलेलं नाही, परंतु एवढं तुम्हाला स्टडी करणं अपेक्षित आहे. ऍक्च्युली हे तसं म्हणायला गेलं तर हे सगळं मेन्स लेवलच आहे. ओके, नीट लेवलला याच्यापेक्षा म्हणजे याच्यातलंच येऊ शकतं, परंतु सिंपल थोडंसं येऊ शकतं. म्हणजे मेन्स लेवलला आता हाच प्रॉब्लेम मेन्स लेवल आणि नीट लेवलमध्ये कसा येऊ शकतो, नीट लेवलला याच्यामध्ये थेरॉटिकल येऊ शकतो. म्हणजे मंकीचं वेट जास्त आहे आणि स्ट्रिंगचं मॅक्सिमम टेन्शन कमी आहे, तर रोप न तुटण्यासाठी काय व्हावं लागेल, तर त्याचे ऑप्शन म्हणजे असे असू शकतात. इट शुड हँग ऑन विथ द स्ट्रिंग रोप, किंवा मूव्ह विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी, किंवा मूव्ह अप विथ ऍक्सेलरेशन, मूव्ह डाऊन विथ ऍक्सेलरेशन, असे ऑप्शन असू शकतात. आणि जेई मेन्स मध्ये मग काय असू शकतं, किती ऍक्सेलरेशन त्याला मूव्ह करावं लागेल सो दॅट रोप डज नॉट ब्रेक. हा एवढाच डिफरन्स होणार आहे, परंतु सगळ्या कन्सेप्ट मात्र माहिती पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला वेट इन एलिव्हेटर किंवा वेट ऑफ ए पर्सन इन द लिफ्ट, त्याची कन्सेप्ट बघायची आहे. ओके, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला रिजॉईन करावं लागणार आहे.